आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। दादाजी निकम यांच्या मुलाला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांचेकडून श्री विठ्ठल यांचे भक्तिभावपूर्ण चित्र सादर करण्याच्या सूचना। डांगसौंदाणे येथील जनता विद्यालय शाळेतील कर्मचारी श्री दादाजी निकम यांचा मुलगा चिरंजीव डॉक्टर दादाजी निकम यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांच्याकडून श्री विठ्ठल यांचे उत्कृष्ट, आकर्षक व भक्तिभावपूर्ण चित्र आपल्या कला कौशल्यातून साकार करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांच्याकडून पत्र प्राप्त झाले। त्यामध्ये त्यांनी असे म्हटलंय की आपल्या या सेवेमुळे श्री विठ्ठल भक्तांमध्ये भक्तिमय श्रद्धा व आध्यात्मिक प्रेरणा जागृत होऊन मोलाचे योगदान मिळत आहे। याबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर आपल्या कार्याचे कौतुक करत असून आपले आभार मनापासून मानत आहे। तरी आपण याही वर्षी त्याच कला कौशल्याने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांच्याकडे लवकरात लवकर श्री विठ्ठल यांचे भक्तिमय श्रद्धा व आध्यात्मिक अशा कला कौशल्याने चित्र सादर करावे व आपण सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आलेली आहे। याबद्दल डॉक्टर गौरव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। डॉक्टर गौरव हे राहणार विटेवाडी येथील असून त्यांचे वडील दादाजी निकम हे डांगसौंदाणे येथील जनता विद्यालय या शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असून आई गृहिणी आहे। राज्यातल्या सर्व सामान्य जनतेला सर्वात जवळचा वाटणारा देव म्हणजे श्री विठुराया, जणू काही विठ्ठल हा आपल्या घरातलाच एक सदस्य असल्याच्या भावनेने भक्तीने लोक आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान करतात। अशा या पत्रामुळे ज्या भक्तांना विठ्ठलाला भेटण्याकरता तासनतास रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागते, याला अपवाद वगळता आपल्याला स्वतः विठुरायाचेच आमंत्रण आलेले आहे असे डॉक्टर गौरव यांनी सांगितले। मी माझे नशीब समजतो की पंढरपूर येथून आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी समितीकडून आमंत्रणाचा मी मनापासून स्वीकार करतो। मागच्या वर्षी मी स्वतः हे चित्र काढून पंढरपूरला जाऊन समितीकडे सादर केले होते। माझे मागच्या वर्षाचे चित्र उत्कृष्ट व भक्तिमय त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी मला याही वर्षी पत्राद्वारे आमंत्रण दिल्यामुळे मी माझे संपूर्ण तनमनधनाने हे चित्र पूर्ण करून लवकरच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे सादर करणार आहे। त्याबद्दल मी समितीचे आभार मानतो असे डॉक्टर गौरव यांनी बीबी न्यूजशी बोलताना सांगितले। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक भूषण बोरसे।